भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मोत्सवानिमित्त 28 डिसेंबर रोजी त्यांच्या जन्मगावी एक भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेऊया या बातमीतून। 27 डिसेंबर रोजी भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मगावी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी शिक्षक संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, कृषी आणि समाजकार्यात दिलेले योगदान आजही सर्वांकरिता प्रेरणादायी आहे। त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला आहे। या प्रसंगी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा घराण्यातील ज्येष्ठ सदस्य रंजनाताई देशमुख आणि त्यांचे नात डॉक्टर अनुप्रिता देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली। या मुलाखतीदरम्यान त्यांनी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात। भाऊसाहेबांच्या घराण्यात जन्माला आलो याचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी सांगितलेत। या कार्यक्रमातून डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचे विचार, त्यांचे शैक्षणिक कार्य आणि सामाजिक योगदान यांना उजाळा देण्यात आला। नमस्कार, सिक्स न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदगाव खंडेश्वर येथील गाव, प्रसिद्ध गाव पापड, भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या आपण गावी आलेलो आहे। या गावी आल्यानंतर या जन्मभूमीत बऱ्याच लोकांचे आपण म्हणणे ऐकले। यानंतर आता आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कुटुंबातील त्यांच्या पुतण्या रंजनीताई तसेच त्यांच्या रजनीताईंच्या मुलगी यांचे सुद्धा आपण इथे म्हणणे ऐकून घेऊया। नमस्कार, मी भाऊसाहेबांची नात, आई माझी त्यांच्या लहान भावाची मुलगी बाबासाहेबांची, तिचे नाव श्रीमती रजनी देशमुख आणि मी तिची द्वितीय क्रमांकाची मुलगी डॉक्टर अनुप्रिता देशमुख। भाऊसाहेब या घरात जन्माला आले, या कुटुंबामध्ये, आणि नंतर त्यांचं अविरत कार्य आज संपूर्ण जगाला दिसतेच आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी एक भाग्यवान आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये मी जन्माला आले। रक्ताचं नातं आहे माझं। आणि भाऊसाहेबांविषयी म्हणायचं काय, ज्या काळामध्ये बहुजनांसाठी म्हणा किंवा तळागाळातल्या लोकांसाठी शिक्षण हा खूप एक दुर्मिळ घटक होता, परंतु अशा समाजामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण माझा बहुजन समाज कसा घेऊ शकेल ही उमेद भाऊसाहेबांनी जागृत केली आणि सर्व विदर्भामध्ये ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली। आज त्याचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोच आहे। आणि ज्यांच्या पंखामध्ये बळ नव्हतं ते पंखामध्ये बळ या शिक्षणाने मिळवून दिलं आणि उंच भरारी, आज तिथून शिकून घेतलेले लोक खूप उंच उंच भरारी घेऊन जगामध्ये आपले नाव लौकिकास आणत आहेत। आणि याचं सगळं श्रेय जातं ते शिक्षण महर्षी, कृषीरत्न भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना। आणि ते माझे आजोबा या सार्थ अभिमानापोटी आणि आजच्या दिवशी 27 डिसेंबरच्या दिवशी त्यांच्या जन्मघरी आई माझी त्यांची वारसदार आणि ती दरवर्षी मोठा एक कार्यक्रम घेत असते। संस्थेचे सर्व कार्यकारिणी आणि गावातले सर्व लोक आणि आजूबाजूचे आणि आमदार, खासदार, सगळ्याच प्रकारचे लोक, कुठल्याच प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, राजकीय भेद न ठेवता इथे येतात आणि खूप सुंदर असा स्नेहभोजनाचा आनंद घेतात संध्याकाळी आणि ते आनंद होऊन जातात। यात आम्हाला खूप मोठा एक सार्थ अभिमान वाटतो। एवढे मी बोलते आणि भाऊसाहेबांविषयी कितीही बोलले तरी कमीच आहे। आणि त्यांना एक अन्नदानाचं खूप महत्व होतं आणि त्या कृतीतून आई मग त्या पद्धतीने ते करते आहे। एवढे मी तुम्हाला सांगू इच्छिते। तसं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु जास्त बोलण्यात काही हे नाही। भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय।